रामे कौसल्या माऊली राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी दयासी राम होय त्यासी संदेह नाही भरवसा अयोध्येचे लोक राम झाले सकळीक स्मरता जानकी राम रूप झाले कपी रावणेसी लंका राम आपण झाला देखा ऐसा नित्य राम ध्याय तुका वंदे त्याचे पाय राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी राम होय त्यासी संदेह नाही भरवसा विठ्ठल राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जिवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुमणी रसभूती ओळगणी अक्षरासी भावाचे अवतरण अवतर विधी खुण हाताचडे संपूर्ण तत्वभेदी श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोन ठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी हे नमस्कार आता राम रूप केली रामे कौसल्या माऊली राम राहिला मानसी ध्यानी चिंतनी जयासी राम होय त्यासी संदेह नाही भरवसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा राम वर्णन या प्रकरणातील असून या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबरायांनी प्रभू रामचंद्रांचं चिंतन ज्यांनी केलं चिंतनाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्र ज्यांच्या मनामध्ये विराजमान झाले त्यांना प्रभू रामचंद्रांच्या नामाच्या द्वारे कशी रामरूपता प्राप्त झाली याचं वर्णन करतात आणि असं अखंड राम नामाचं
नामाचं चिंतन करणारा जो नामधारक आहे त्याच्या प्रती आपल्या अंतःकरणातली सद्भावना प्रगट करतात. विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. हनुमंतरायांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा आपला सगळा परिसर आणि हनुमंतरायांच्या परम सानिध्यामध्ये आपल्या सर्वांचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त तसेच हनुमंतरायांच्या जन्मोत्सवानिमित्त म्हणजे देवभक्तांच्या जन्मोत्सवानिमित्त संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आज प्रारंभित होतो आहे. आणि आजचा प्रारंभ जो होतोय तो एका मंगल दिनी होतोय. कोणता मंगल दिन आहे? थोडा आवश्यक मारतोय. कोणता मंगल दिन आहे? तर आज प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य झालेलं आहे असा हा परम पावन दिवस आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये या दिवसाचं जर वर्णन करायचं ठरलं तर ज्ञानोबराय बोलतात पहा, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा गनो, आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, सबाय अभ्यंतरे बघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे. ज्ञानोबराय म्हणतात आजी सोनियाचा दिनो. तसा आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी स्वतः भगवान परमात्म्याचं प्रागट्य होत आहे आणि भगवान परमात्म्याचं दर्शन तुम्हाला आम्हाला प्राप्त होत आहे. विठ्ठल आवाज कमी करा आणि आवाज कडक करा. प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य आज होत आहे आणि आपल्या उत्सवाचाही आरंभ आज होतोय. आणि प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य होतं कसं होतं? प्रभू रामचंद्रांचं चिंतन आपण केलं की चिंतनाच्या द्वारे प्रभू रामचंद्रांचं प्रागट्य होतं. प्रभू रामचंद्रांच्या चिंतनामध्ये असं अलौकिक सामर्थ्य आहे की त्यांचं चिंतन आपण केलं की चिंतनाच्या द्वारे भगवान परमात्मा साक्षात प्रगट होऊ शकतात. तुकोबारायांची वचनं आपल्या समोर ठेवतो. महाराज म्हणतात ना, नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठे, परमात्मा साक्षात समोर उभा राहतो. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धर्मत देवा नाही धीर. परमात्मा त्याच्या चिंतनाने त्याच्या स्मरणाने साक्षात प्रगट होत असतो. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांच्या नामाचं काय सामर्थ्य आहे. प्रभू रामचंद्रांच्या चिंतनामध्ये असं कोणतं अलौकिक सामर्थ्य आहे की जे सामर्थ्य रामरूपता प्राप्त करून देणार आहे. आणि अशी रामरूपता पुन्हा कुणाला प्राप्त करून दिली त्यांचा विचार तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितला. अभंगाचा विचार करायचा ठरला तर राम नामाच्या चिंतनाचं महात्म्य तुकोबारांनी या अभंगातून प्रगट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या सप्ताहाचा आज आरंभ होतोय आणि कोणत्याही कार्याचा आरंभ करायचा म्हटला की शिष्ट संप्रदाय आपल्याला असं सांगतो की कार्य आरंभी मंगल करावं. आरंभी कोणत्याही कार्याचे आरंभी मंगल केलं जातं. आता मंगल म्हणजे काय, मंगलाचे प्रकार किती, हे मंगल का करावं, हा सगळा विस्ताराचा विचार टाळून आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. थोडक्यात संक्षेपाने सांगायचं ठरलं, मंगल कशाला म्हणतात? मंगम शुभम लाती इति मंगलम. आणि न्यायशास्त्रामध्ये मंगलाचा विस्ताराने विचार केलेला पाहायला मिळतो. हे मंगल का करावं? समाप्ती कामो हि मंगलम आचरेत. आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणाने समाप्तीपर्यंत जावं, साध्यापर्यंत जावं याकरता मंगल केलं जातं. आणि आरंभी मंगल आपण केलं की कार्यामध्ये येणारी जी काही विघ्न आहेत, जी काही दोष आहेत, त्या सगळ्यांचा ध्वंस करण्याचं सामर्थ्य हे मंगलामध्ये आहे. विठ्ठल भगवान परमात्मा मंगल स्वरूप आहे. मंगलम भगवान विष्णू मंगलम
गरुडध्वज परमात्मा मंगल स्वरूप आहे. नवे नवे मंगलाय तनो हरी. सगळ्या मंगलाचं आयतन म्हणजे भगवान परमात्मा जर असेल तर परमात्म्याचं नाम सुद्धा मंगल स्वरूप आहे. उच्चारिता चिंतन करताना ज्यावेळेस धर्मराजांनी प्रश्न विचारला को धर्म सर्व धर्माणां भवतः परमो मतः, चिंतन करताना सांगितलं की सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आणि सगळ्यात या जगतामध्ये परम पावन काय आहे आणि या जगतामध्ये परम मंगल काय आहे याचा विचार सांगताना पवित्राणां पवित्रयो मंगलानांच मंगलम, सगळ्या मंगलामध्ये नवे नवे संपूर्ण मंगलाचं सार म्हणजे परमात्म्याचं नाम चिंतन आहे. म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाव आहे. संपूर्ण मंगलाचा निधी म्हणजे परमात्म्याचं नाम आहे. शिट्टी मारते आवाज कमी करा. परमात्म्याचं नाम मंगल स्वरूप आहे आणि असं मंगल स्वरूप नाम आरंभी घ्यावं आणि म्हणून आज ज्यांचं प्रागट्य झालेलं आहे असे प्रभू रामचंद्र यांच्या नावाचं काहीतरी माहिम्य प्रगट करावं म्हणून तुकोबारायांचा हा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जर आपण विचारामध्ये घेतला तर अभंगामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये रामरूपता प्राप्त झालेली आहे म्हणून ज्यांचा निर्देश केलेला आहे आणि तो ज्या क्रमाने केलेला आहे त्या क्रमाचा थोडासा जर आपण विचार केला रिटर्न आवाज बंद करा, विको बंद करा. तर मंगल रूपता राम रूपता ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांचा निर्देश तुकोबारायांनी केला आणि तो निर्देश ज्या क्रमाने केला त्या क्रमाचा जर आपण थोडासा विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांनी अत्यंत संक्षेपाने प्रभू रामचंद्रांचं चरित्र प्रगट केलेलं आहे. विठ्ठल या 6 चरणांच्या द्वारे तुकोबारांनी संक्षेपाने प्रभू रामचंद्रांचं चरित्र प्रगट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संत वाङ्मयाचा जर विचार आपण केला तर संत वाङ्मयामध्ये एखाद्या गोष्टीचा विस्तार कसा करावा हेही पाहायला मिळतं आणि एखाद्या गोष्टीचा संकोच कसा करावा हेही पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारी आपण सर्व मंडळी आहात. एखादं पद समोर आल्यानंतर ते पद संक्षेपाने कसं प्रतिपादन करावं हे ज्ञानोबारांकडून शिकावं आणि एखादं पद आल्यानंतर त्या पदाचा विस्तार कसा करावा हे ज्ञानोबारांकडून शिकावं. 13व्या अध्यायाचा विचार करा. अगदी 5 ते 6 अक्षरांचं पद ज्ञानोबारांचं भाष्य करताना समोर आलं. आचार्योपासनम या एकाच पदावर ज्ञानोबारांनी किती विस्तार करावा महाराज. एकाच पदाचं चिंतन करताना ज्ञानोबारांनी जवळजवळ 100 ओव्यांची खर्चीकरण केलेले आहे. जवळजवळ 100 ओव्यातून ज्ञानोबारांनी या पदाचा विस्तार केलेला आहे. असा विस्तार ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानोबाराय जसा विस्तार करतात ना तसा संकोचही करतात बरं का. संक्षेपाने वर्णन करतात. 13व्या अध्यायाचाच विचार करा. 13व्या अध्यायामध्ये अहिंसा पद समोर आल्यानंतर
ज्ञानोबरांनी अहिंसा पदाचाही तितकाच विस्तार केलेला आहे. आणि मग हा सगळा अहिंसा पदाचा विचार करत असताना अनेक मतमतांतर समोर ज्ञानोबरांची आलेली आहेत. त्या सगळ्या मतमतांतरांचं खंडन करून, आपल्या पूर्व पक्षाचंही खंडन करून आपल्या उत्तर मताचं प्रतिपादन ज्ञानोबरांनी विस्ताराने केलेलं आहे. आणि म्हणून हा सगळा अहिंसा पदाचा विस्तार आपण पहा. ज्ञानोबरांनी अहिंसा पदावर जसा विस्तार केलेला आहे तसाच अहिंसा पदाचा ज्ञानोबरांचा संकोच पहा. ज्ञानोबरांनी पुढे संकोच केलेला आहे. ज्यावेळेस 16व्या अध्यायामध्ये चिंतन करताना दैवी संपत्तीचा विचार ज्ञानोबरांनी आपल्या समोर ठेवला. दैवी संपत्तीचा विचार आपल्या समोर ठेवत असताना ज्यावेळेस अहिंसा पद हे पुन्हा आलं त्यावेळेस ज्ञानोबराय मात्र अहिंसा पदावर विस्तार करत नाही. ज्ञानोबरांनी संकोच केलेला आहे. आणि ज्ञानोबरांचा संकोच फक्त एका ओळीचा आहे. अनेक शंभराधिक ओव्यातून केलेला विस्तार पहा आणि ज्ञानोबरांनी केलेला संकोच एका ओळीतून पहा. ज्ञानोबरांचा विस्तार तर मला इथं सांगता येणार नाही, पण संकोच मात्र तुमच्या समोर नक्की सांगेल. ज्ञानोबरांचा संकोच असा आहे, आणि जगाची या सुखोद्देशे काया वाचा आणि मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. ज्ञानोबराय म्हणतात जगाची या सुखोद्देशे काया वाचा आणि मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. ते अहिंसेचं रूप आहे. ज्ञानोबरांनी 13व्या अध्यायामध्ये केलेला विस्तार समोर ठेवला आणि ज्ञानोबरांची अहिंसा पदाची ही ओवी पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं या सगळ्या विस्ताराचं सूत्र या ओवीमध्ये आपल्याला सापडतं. मला विस्तार करायचा नाही, तात्पर्य मला हे सांगायचं आहे. संत वाङ्मयामध्ये विस्तारही पाहायला मिळतो आणि संत वाङ्मयामध्ये एखाद्या गोष्टीचा संकोचही केलेला पाहायला मिळतो. तसं या अभंगाचा विचार आपण केला तर प्रभू रामचंद्रांचा संक्षेपाने विचार, चरित्राचा विचार तुकोबारांनी आपल्या समोर ठेवलाय. वास्तविक पाहता प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर रामरक्षेच्या आरंभीच आपण नेहमी ऐकतो चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकमेकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. चरित्रम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, इतकं विस्ताराने सांगितलेलं प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. ते सगळे चरित्र जगद्गुरु तुकोबारे आपल्याला संकोचाने सांगतात. कसं सांगतात या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगातला सिद्धांत तुकोबारांनी आपल्याला दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेला पाहायला मिळतो. आणि पहिल्या चरणापासून तर शेवटच्या चरणापर्यंत आपण विचार केला तर रामरूपता पुन्हा कुणाला प्राप्त करून दिलेली आहे. त्या रामरूपता प्राप्त झालेल्यांची जी यादी तुकोबारांनी दिली तिचा आरंभ पहा आणि शेवट पहा आणि मध्यही पहा. बघ आपल्याला लक्षात येईल. आरंभ कुणापासून केला? जगद्गुरु तुकोबारांनी आरंभ केलेला आहे कौसल्या मातेपासून. ज्या मातेच्या उदरी भगवान परमात्मा प्रगट होत आहेत त्या मातेचा आरंभी उल्लेख प्रभू रामचंद्रांनी केलेला आहे. आणि मग मातेचा उल्लेख झाल्यानंतर म्हणजे प्रभू रामचंद्रांचा अवतार प्रगट झाला असं गृहीत धरा. प्रभू रामचंद्रांचा अवतार झाल्यानंतर पुढे झाला प्रभू रामचंद्रांचा संपर्क हा अयोध्यावासियांच्या संपर्कामध्ये आलेला आहे. तो अयोध्यावासियांचा उल्लेख त्या ठिकाणी तुकोबारांनी केलेला आहे. पुढे चला, पुढे गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांचा विवाह हा जानकी मातेशी संपन्न झाला आणि म्हणून पुढे तुकोबारांनी क्रमाने जानकी मातेचा उल्लेख केला. जानकी मातेशी विवाहबद्ध झाल्यानंतर राज्याभिषेक होणार. त्याच आदल्या रात्री प्रभू रामचंद्रांना वनवासाला जावं लागलं आणि मग वनवासाला गेल्यानंतर सीता मातेचं हरण झालं आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सीता मातेचा शोध घेण्याकरता अनेक प्रकारची सेना एकत्रित केली. ती सेना एकत्रित करत असताना अनेक मित्र प्रभूंना मिळाले असतील पण या सगळ्या मित्रांमध्ये अत्यंत जीवलग सखा म्हणून हनुमंतरायांची भेट झालेली आहे. आणि म्हणून नंतर पुढे गेल्यानंतर तुकोबारांनी कपिया रूपातून हनुमंतरायांचा उल्लेख केलेला पाहायला मिळतो. हनुमंतरायांचा उल्लेख झाल्यानंतर मग सगळी वानर सेना एकत्रित करून प्रभू रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली आणि लंकेवर स्वारी केल्यानंतर रावणाचा निपात केलेला आहे. आणि म्हणून पुढे शेवटी तुकोबारांनी रावणाचा निर्देश केला. म्हणजे संक्षेपाने प्रभू रामचंद्रांचं चरित्र महाराजांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. विठ्ठल राम नामाच्या चिंतनाचं महात्म्य तुकोबारांनी या
राम नामाचं चिंतन ज्यांच्याकडून घडलं त्यांना रामरूपता प्राप्त झालेली आहे असा विचार तुकोबारांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. पण राम नामाचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडणं अत्यंत महत्वाचं आहे. काय मनुष्य जे चिंतन करतो ते चिंतन ज्याद्वारे करतो त्याला चित्त असं म्हणतात. म्हणून वेदांत शास्त्राने एकाच अंतकरणाचे 4 विभाग केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यालाच आपल्याकडं अंतकरण चतुष्टय असं म्हणतात. एकाच अंतकरणाचे कार्यत्व अवच्छेदकाने 4 विभाग केलेले आपण नेहमी श्रवण करतो. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. तेच अंतकरण ज्यावेळेस संकल्प विकल्प करतं त्यावेळेस त्याच अंतकरणाला मन हे नाव प्राप्त होतं. पंचदशीकारांनी मनाचं चिंतन करताना असं म्हटलंय, तत्र संकल्प विकल्पात्मकं मनः. जे संकल्प विकल्प करतं तेच अंतकरण मन या उपाधीला प्राप्त होतं. पुढे चला, मन, बुद्धी. संकल्प विकल्प केल्यानंतर अमुक एकच गोष्ट सत्य आहे किंवा अमुक एका गोष्टी संबंधी ज्यावेळेस निश्चय केला जातो त्यावेळेस त्याच अंतकरणाला बुद्धी हे नाव प्राप्त होतं. पंचदशीकार वर्णन करतात, तत्र निश्चयात्मिका बुद्धी. जी निश्चय करते त्याला बुद्धी असं म्हणतात. पुढे चला, तेच अंतकरण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा अभिमान धारण करतं, अहंकार धारण करतं, अहंकारोमी, हे मी करतोय अशी भावना ज्यावेळेस धारण करतं त्यावेळेस तेच अंतकरण अभिमान किंवा अहंकार या संज्ञेला प्राप्त होतं. पुढे चला, तेच अंतकरण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचं चिंतन करतं, एखाद्या गोष्टीचं सतत अनुसंधान करत असतं त्याच वेळेस त्या अंतकरणाला चित्त ही संज्ञा प्राप्त होते. विठ्ठल. आणि म्हणून प्रत्येक जीव आपल्या चित्ताच्या द्वारे जे करतो त्याला चिंतन असं म्हणतात. संत महापुरुषांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर संत महापुरुषांचं अंतकरण चतुष्टय हे देवाशी जोडलेलं असतं आणि सामान्य जीवाचा विचार आपण केला तर सामान्य जीवाचं अंतकरण चतुष्टय हे संसाराशी जोडलेलं असतं. आणि म्हणून संत महापुरुषांचा उपदेश आपल्याला नेहमी जागृती देतो की आपलं अंतकरण, आपलं जे अंतकरण आपण संसाराकडे लावलेलं आहे ते काढलं पाहिजे आणि आपल्या अंतकरणाने भगवंताकडे प्रवेश केला पाहिजे. म्हणजेच आपल्या मनाने संकल्प केला पाहिजे देवाचा करावा. आपल्या मनाने निश्चय करावा, तो पारमार्थिक निश्चय करावा. आपल्या मनाला जर अहंकार धारण करायचा असेल तर तो संसारिक अनात्म पदार्थांचा धारण न करता परमात्मा विषयक अभिमान धारण करावा. किंवा आपल्या चित्ताच्या द्वारे जर आपल्याला चिंतन करायचं असेल तर ते अनात्म पदार्थांचं चिंतन न करता परमात्म्याचं चिंतन करावं. विठ्ठल. संत महापुरुषांच्या दृष्टीने या अंतकरण चतुष्टयाचा जर आपण विचार केला तर संत महापुरुषांचं संकल्प विकल्प करणारं मन, त्या संकल्प विकल्प करणाऱ्या मनाचा विषय सुद्धा परमात्माच असतो. आणि म्हणून आपण संकल्प विकल्प करतो संसारातले, पण संत महात्म्यांचा संकल्प विकल्प कुणा संबंधी आहे? परमार्था संबंधी आहे. तुकोबारांचं गोड वचन आहे, देसी की न देसी, देसी की न देसी, तुझं देवा दर्शन म्हणून विचार पडिला मज. तुकोबार म्हणतात, होईल की न होईल तुझं माझा आठव म्हणून विचार पडिला मज. तुकोबार म्हणतात, माझ्या मनामध्ये असा विचार निर्माण व्हायला लागलाय, माझं मन हे संकल्प विकल्प करतंय. कोणतं? तुला माझी आठवण होईल किंवा न होईल सांगता येत नाही देवा. देवा, मी तुझी भक्ती करतोय, तू मला दर्शन देशील किंवा न देशील सांगता येत नाही. अशा प्रकारचा संकल्प विकल्प तुकोबारांच्या अंतकरणाचा चाललेला आहे. म्हणजे तुकोबारांच्या अंतकरण चतुष्टयापैकी असणाऱ्या मनाचा विषय हा परमात्माच आहे. तुका मने मने हेची संकल्प वाहणे. मनाच्या द्वारे संकल्प विकल्प परमार्थिक संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. पुढे चला, अंतकरण चतुष्टयातला दुसरा विषय आहे, त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि मग बुद्धीच्या द्वारे निश्चय करण्याचं काम केलं जातं.
तुकोबारायांच्या संत महापुरुषांच्या बुद्धीचा निश्चय जर आपण पाहिला तर संत महापुरुषांचा निश्चय एकच असतो आणि तो म्हणजे पारमार्थिक निश्चय असतो. विठ्ठल निश्चय नेहमी एकच दर्शवतो, निश्चय नेहमी एकाच गोष्टीचं दिग्दर्शन करतो, परंतु मन म्हटलं की त्या ठिकाणी विविधा स्थिती पाहायला मिळते. पण निश्चयामध्ये एकच गोष्टीचं दिग्दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. तुकोबारायांच्या जीवनातला निश्चय पहा. महाराज आपल्या जीवनातला निश्चय प्रगट करतायत. देव तुकोबाराय बोलताना चकाराचा प्रयोग ज्या ज्या ठिकाणी करतात त्या त्या ठिकाणी आपल्याला तुकोबारायांचा निश्चय पाहायला मिळतो. महाराज बोलताना देवाला म्हणतात ना, देवा हेची दान देगा देवा, देवा हेच दे, काय तुझा विसरण व्हावा किंवा अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. संत महापुरुषांच्या बुद्धीचा निश्चय हा परमात्म्याशी जोडलेला आहे. पुढे अंतकरण चतुष्टयापैकी तिसरी गोष्ट आहे, त्याला अहंकार असं म्हणतात. संत महापुरुष सुद्धा अहंकार धारण करतात, पण संत महापुरुषांनी धारण केलेला अहंकार वेगळा आहे, सामान्य जीवाचा अहंकार वेगळा आहे. संत महात्मे कोणत्या गोष्टीचा अहंकार धारण करतात? मला ज्ञानोबरायांची ओवी आठवते. ज्ञानोबराय म्हणतात, जे अहंकारू एकची अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. संतांच्या जीवनामध्ये सुद्धा अहंकार आहे, पण कोणता अहंकार आहे? आम्ही हरीचे दास आहोत हा अभिमान संतांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. किंवा तुकोबारायांच्या जीवनामध्ये आपल्याला दोन प्रकारचा अभिमान पाहायला मिळतो. एक भक्ती संबंधाने धारण केलेला अभिमान आहे आणि दुसरा ज्ञान संबंधाने धारण केलेला अभिमान आहे. भक्ती संबंधाने धारण केलेला तुकोबारायांचा अभिमान जर आपल्याला सांगायचा ठरला तर तुकोबाराय बोलतात, मी कोण आहे किंवा आम्ही कोण आहोत? आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकंदर शिका, एकंदर शिका, मी कोण आहे? महाराज आपला अहम सांगतात, मी नामाचा धारक. भक्तिशास्त्र संबंधाने धारण केलेला हा अभिमान आहे आणि ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने धारण केलेला तुकोबारायांचा अभिमान पाहायचा ठरला. तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? आपण कोण आहात? असा जर प्रश्न एखाद्या व्यवहारिक संसारी जीवाला जर आपण विचारला तर तो म्हणे, मी कोण आहे? मला ओळखत नाही, सगळं गाव मला ओळखत आहे आणि तुम्हाला ओळखत नाही. मी अमुक अमुक आहे. स्वतःच्या अनात्म गोष्टींसंबंधी तो आपला परिचय करून देतो. पण तुकोबारायांसारखा महात्मा स्वतःला कोण म्हणतो? मी वासुदेव तत्वता वळो येईल विचारिता. महाराज म्हणतात, मी कोण आहे? काय प्रश्न विचारता? मी वासुदेव आहे. महाराजांनी सांगितलं नाही की बोलोबा सावकार आहेत ना, त्यांचा मी चिरंजीव आहे, मी दिगुकर आहे. अशा उपाधी दृष्टीने संत परिचय करून देत नाही. पण तुकोबारायांनी दिलेला परिचय, तुकोबाराय जो अहमपणा धारण करतात तो ज्ञान दृष्टीने धारण केलेला अहमपणा जर आपण पाहिला, मी वासुदेव तत्वता या दृष्टीने तुकोबाराय विचार सांगतात. आणि पुढे चला, तुकोबारायांच्या अंतःकरण चतुष्टयापैकी असणारं जे चित्त आहे त्या चित्ताची धाव सुद्धा परमार्थाच्या ठिकाणी असलेली पाहायला मिळते. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मने हेची संकल्प वाहणी. हे आपण जसं पाहिलं तसं चित्ताच्या द्वारे वर्णन करताना तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे, चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण. चित्तामध्ये सतत परमात्म्याचं चिंतन आहे. म्हणून संतांच्या अंतःकरण चतुष्टयाचा जर विचार केला तर संतांचं अंतःकरण चतुष्टय हे देवाशी परमार्थाशी जोडलेलं पाहायला मिळतं. पण सामान्य जीवाचं अंतःकरण चतुष्ट
मन बुद्धी चित्त अहंकार हे मात्र अनात्म पदार्थ आणि संसाराशी जोडलेलं पाहायला मिळतं. विठ्ठल ज्यांचं अंतःकरण चतुष्ट हे अनात्म पदार्थांशी संसाराशी जोडलेले आहे, अशा सामान्य जीवांकडे पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये येतो हिताचा कळवळा अंतःकरणामध्ये संतांच्या येतो आणि संत महात्मे सामान्य जीवाला उपदेश करतात. अरे बाबा, तुझ्या मनाची धाव ही देवाकडे असली पाहिजे. अरे बाबा, तुझ्या मनाच्या द्वारे संकल्प विकल्प हा देवासंबंधी झाला पाहिजे. अरे बाबा, तुझ्या बुद्धीचा निश्चय हा पारमार्थिक असला पाहिजे. अरे बाबा, अनात्म पदार्थांचा अहंकार धारण करण्यापेक्षा आत्मविषयक अहंकार धारण केला पाहिजे. अरे बाबा, तुला चित्त दिलेलं आहे, त्या चित्ताच्या द्वारे अन्य पदार्थाचं चिंतन करण्यापेक्षा परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबरायचं एक सुंदर वचन आहे. महाराज म्हणतात,